ताल आपण नंतर वाजू आला ना 2-3 तास त्यावेळी ह्याला वाजूया बदाम सोबत जो ताल एक्सपोज करायलाच नको कोणता हा नाकाचा काय शिवर बदाम सोबत वाजवतो भस्म विस्म एकदम ती भस्म विस्म दुसरं ह्याला माझं प्लॅन सांगितलं का सरप्राईज दुसरं अरे भाई एकट्या करायचं तसं हे जे सांगतो ना ते काय करायचं एकट्या सांग हे ओमकार ऐकते माझं नाही मारत नाही नंतर टाकेल ना ब्लॉग मध्ये आता लगे सॉरी जुनेद ओके जुनेद समजलं जुनेद प्लीज बोलू दे भाई आवाज जातो काय रे लोक बघून देणार नाही मीटिंगला वर येणार नाही आम्ही चाललो कोइंबतूरला आम्ही जीसी खेळणार नाही कळलं का तुझे हरिकृपाचे रेट आहे का जादू फार्मसी 450 मिरजेतला 500 रुपये नक्की 500 रुपये होय 550 म्हणलेला बरं का बघून घे 500 असेल तर परवडते रिंग दिला काय तुझं रे काय बस की गप जरा काय मग काय ठरलं काय करायचं कॅल्क्युलेशन चालू आहे मला सांगा तुम्ही 340 रुपयाला कुर्ता असेल तर घेता का कितीला वितुपर्ण कामाला घ्यायला काय 340 ला घेता काय ओमकार परत एकदा वितुपर्ण उपर्ण रे पुणेकर उपर्ण कसले पोरे बाई ध्वज ठेवले बी नाही परत मला बॅग घ्यावं लागेल 1 मिनिट काढा आहे का घेतोय की मला माहिती होती काढा आहे म्हणून घ्यायला लागलोय कामचोर अरा बाप नंतर पाहतोय नमस्कार नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा व्लॉग जरा खास असणार आहे खास व्लॉग का कारण आज खास दिवस आहे दिवस काय यासाठी की मी पहिल्यांदा थिएटरमध्ये पिक्चर बघायला जाणार आहे आणि मी दुसरं काम म्हणजे सांगलीत जायचं आहे पाते बदलायला दिसत आहे का फुटलेले पाते ते प्रदीपला पण सोबत आहे आपल्या चष्मा लाव की जरा आई शपथ दिसतोयस जाऊया पाते आणायला काय पहिले सांगलीवर नाही मिरज तिथे थोडं डोकं लावायचं पात्यांशी किती कमी किती जास्त होते आणि मग त्यानंतर पाते टाकून सण पिक्चर बघायला लवकर करू चला डायरेक्ट तिथे भेटतो मिरजमध्ये भेटतो पोचले शेवटी तरी टाइमला चाललाय त्या पिक्चर सुटून नको जायला बघू लगेच बार्गेनिंग करून निघायचं पेमेंट पण द्यावाच पडतो
ते सांगितलं 600 रुपये नवीन पाठवायचे. हा. 550 जुने. मग करायचं काय नवीन घेतोय का तू न्यायचं? 3 घेतोय आणि काही बिल वगैरे गरज नाही ना? हो 3 झालं. चालायचं. इकडे इकडे बघ इकडे बघ आला न्यू मेंबर आलाय जायचं पिक्चर बाहेर लेट जा पण भेटेल किती रे किती लेट 10 मिनिटं लेट आहे भेंडी समजतंय का 10 मिनिटं लेट पहिला माझा जीवनाचा पिक्चर. अरे रस्ता शोध. अरे रस्ता शोधता 1 मिनिट रस्ता शोध. अरे गुगलवर टाकात काय त्यांना पैसे. अच्छा एवढं करलं काय? होय होय येतच की का? करायचं मजा येते. किती आपण केला काय? हा आपण केला काय? नाही तुमच्या चेहऱ्याने आला टेन्शन नका घ्या. किती ते सांगा. तुमचा नाही टेन्शन नका काय तुम्ही हे करता काय? ब्लॉक होय तुझं नाव काय? नाही अजून सुरू नाही गेले. केले. मध्यंतर झाला कोण भेटला जुनेद मिया केतन दादा मग सांगायचं ना काल सोबतच आले असते. आणि थोडं इकडे तिकडे होते रे जरा. होत असतंय का? याला घेऊन यायचं की पॉप जाय की पॉपकॉर्न जा की तुझ्याकडनं 300 रुपये 150 ml कोक. बाहेरून आणलं सांग. बाहेरून 20 रुपयाला मी बऱ्यापैकी दिसतंय की म्हणजे अंग धुतल्यासारखं वाटतं का रे? दिसतोय की चांगला दिसतोय. मला तर नाद नाही. पिक्चर बघून झाला रिव्ह्यू नंतर दुसरा कोणता व्हिडिओ देतो आता देत नाही. आता मिरजेला जायचं पाहते घ्यायला अजून परत प्रॅक्टिस आहे आज 2 वाजता सॉरी नाही किती वाजले आता 2-3ला परत प्रॅक्टिस आहे. ए तांबलमध्ये बसू दे. ही जागा आठवते का? इकडला झोल घेतले हा तुलाच म्हणतो आज तो कोणा थोडा खायचा विषय हे मला टाक कांदे काय नाही या दादांनी आणलं होतं इथं काय 10 पैकी 3 फक्त 3 पॉईंट. अरे सेम भात भेटतो मेसमध्ये रस्ता आणि कांदा टाकला होता फक्त. जाऊ दे आता काहीतरी थंड खातो माझ्या मनाचं. तू खाऊ घाल मला काहीतरी. हा ठीक आहे ना वाटलं ना चांगलं मी सांगतोय ना मी तुला साबुदाणा बोलला ना तू सकाळी नाही खाऊ घालायचं. आता कुठे मला तर एक माहिती होतं ना. आता मी काहीतरी चांगलं खाऊ घातलं. अरे चांगलं होतं तुझ्यासाठी चांगलं होतं. आता आपण थंड घेऊ काहीतरी. हा अजून एक अपूर्वाचा फोन आला होता. अपूर्व हा इथं सांगलीत आहे आणि नेमकं आम्ही बस स्टँड पाशीच खात होतो तेव्हा त्याचाच फोन येतोय. बघा कोण सापडले. वॉचमॅनगिरी करायची वेळ आली. एवढी घाण गेटची परीक्षा गेलेली आहे. का मग काय पुढचा काय प्लॅन मग जायचं ए बाबा अरे तू नको बोलू रे. शिवी दिली काय मी? नाही ठीक आहे चालतंय नंतर बोल. बाय बाय. जाऊ का आम्ही? बाय भेटू रूमवर भेटू. पहिल्यांदा आणलाय मी सपा बेकरीमध्ये. आवडलं त्याला खायचंय त्याला. अरे तू हे 2 पहिले खाय नंतर ते 2 खाजो व्हरायटी नंतर येऊ की आपण. भाऊ आलाय पहिल्यांदा त्याला माहित नव्हतं सपा बेकरीचा सांगलीचा विषय. चाल म्हटलं तुला खाऊ घालतो चांगलं. सांग मला कसा लागतं आपण तुझी रिॲक्शन रेकॉर्ड करू. तुमचं जसं आहे ना त्याच्याबद्दल ते भारी वाटतंय. असं एकदम भारी तुझ्या 20 रुपयाच्या पुलापेक्षा बरं आहे. टेस्टी बी आणि थोडं छान बी लागतं. आता समजलं का मी आणलं ना चांगलं खायला. मी कुठे सांगलीत राहतो बघ म्हणून मला माहिती ना गोष्ट. वर्गबा कसला चव देऊन खात आहे. बिल सांगा. अण्णासाहेब डांगेचं नाव ऑफ इंजिनिअरिंग नाही तर लावतील मेडिकल काहीतरी इंजिनिअरिंग फायबरचे द्या पैसे द्यावा ना आता जाऊ टाक काय पण
करायची ना पाण्याने मग लावायचं ना डोका. ते वाकडा पण आहे फक्त थोडं ओलं ते वाकडा आहे ते सगळं ते हायचं लावलं नाही कारण आम्ही ओलं करून बांधतो आधी शाई लावतो मग थोडंसं ओलं करतो मग ताण घेतो नाही 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 तसं केलं होतं आता 2 दिवसापूर्वी फटाफट हेच पाटले आमचे पाते पाटले. अरे ते 4 बी तर पाटले नाही कडा मधूनच पाटले ते नरम झाले होते म्हणून. विशालचं कुठे जोरात पडलं होतं ते ना पातं सुकलंच नव्हतं नीट. लहानला मध्ये मारू का बाजूला मारू त्याला मध्येच मारा. लावले पित्तळ आणि तांबा हे कितीला आहे हा 5,510 सालीचा 6,500 12 सालीचा हा 12 सालीचा कितीला म्हणले का 12 सालीचा 6,500 बरोबर तुझी मागचे महागात घेतला. कितीला भेटला आता हे वेदांत ऐकतो वेदांत म्हणे नारायणकर मुंबईवरून आपल्याकडून म्हटलं जात हे आम्ही 5,500 घेतला आणि तो पुण्याहून आणायचा खर्च आम्हाला 500 6,000 गेला मग गंगाजमुन आणि त्याच्यात एवढं पितळ नाही एवढंच पितळ लाईट पण असते जेवढा बाजारात अबे हेच आहे की ते वाटलं तो खाली एवढं पितळ पाहून खुश भाई प्रद्युम्न खुश आहे. तुमच्याकडूनच मागवतो पुढच्या वर्षी कुठल्या मंडळाला आपण माझ्या मंडळात कॉंग्रॅच्युलेशन नव्या टिपरू बद्दल 100 रुपयात ओंकारच्या नाकावर टिचून 100 रुपयाला टिपरू आणला. ओंकार 50 रुपये कमी घातले. ए अरे ते हा हे लागते आता ते पिना पोचायसाठी नाही हे झालं पॅक मेन टाकायची तिचं त्यासाठी टिपरू घ्यायचा विषय कोण एक्स्ट्रा खर्च 130 अचानक वाढलेला 130 रुपयाचा. पाते तर खरे घेतले पण भोग कशाने पाडायचे नव्या पात्यांना त्यामुळे हे एक नवं हत्यार आपल्या ह्याच्यात आले. हत्यारने सॉरी अवजार मोहिमेला जाताना घेऊन ते झालंय बाजू भाल्याला नाही चित्रच वाढत जायचे निघायचं आता झालं आपल्यात. विशेष काय नाही पाते घ्यायला गेलो होतो का अरे पाते घ्यायला गेलो होतो मिरजला त्यासाठी गाडीवर होतो ना. दाखव 100 रुपयाचा 50 रुपये एक्स्ट्रा टाकले तुला. अरे गाडीच्या आताच वाजवता होय तुम्ही जेव्हा वाजवता झाला खुश खुश. जरा काम चालू आहे शाई लावायचं चालू आहे नव्या पात्यांना आणि बाकी मग मुली करते खाले प्रॅक्टिस
दिसतंय का इकडनं? नाही दिसत, ते खाली जाऊन दाखवतो. याईस मला घडी करता येत नाही. एवढा एवढा घोडा झाला तो, मी करून देईल तिला आता घडी. काय रे, काय कामाचा? हा काय जाऊ द्या, असतं येत नाही आता, कोणाकोणाला काय करणार आहे. एवढं काय नाही.